भारत माता की। अरे वा अरे वा, जोरात असं वाटायला पाहिजे की कथा सक्सेस आहे. नाही दहा दक्षिणा देतील ते नाणी नाही तर है की नाही. आला की असे बी नाही आमचे. हा किरो जावाले एकदम मस्त नाही सर्व आनंद आया क्या. हा असं हो नाही म्हटलं तुम्ही ना. हो सुधारले खेळोदेवाले सुधारले. चला आता कथाले पुढे वाढूया. आता कथेच्या प्रसंगावर येऊ द्या. समजून आलं सनातन धर्म म्हणजे काय है ना. सनातन धर्म म्हणजे काय, सनातन म्हणजे काय. सगळ्या मुलांनी शिका ठेवायची, तिलक लायाचा आणि हातात कलावा, कड़ं, मस्तक पर तिलक, गले में तुलसी माला और मस्तक पर शिखा. वही है असली हिंदू की पहचान. नाही तर डुप्लिकेट हिंदू तर लयच फिरता बरं का. डुप्लिकेट हिंदू म्हणजे कोण, जो फेसबुक इंस्टाग्राम पर स्टोरी लगाए और आमने सामने आकर उसके हाथों में कलावा ना हो, मस्तक पर तिलक ना हो. ज्याच्या इंस्टाग्रामवर रोज स्टोरी लागता आय एम हिंदू है ना, जय श्रीराम, आणि आमोर समोर भेटलं तर डोक्यावर टीका. अशा लोकांना म्हणतात डुप्लिकेट हिंदू. मीन्स अपने धर्म के लिए नहीं तो किसके लिए जमोगे है ना. धर्मो रक्षति रक्षितः. तुम धर्म की रक्षा करो, धर्म तुम्हारी रक्षा करेगा. ध्यान रख लेना, तुम धर्म की रक्षा करो, धर्म तुम्हारी रक्षा करेगा. धर्मो रक्षति रक्षितः. चला कथाकडे वाढूया. भगवंताची पुढं लिहिलं आहे ते. उपवास कीर्तिमानिना त्वं गोप एतवास विवाह. रोस्मणे विवास अष्टन्तरः भवन्ते गृहत्वास मूढत. इति तया चन्दान्य प्राप्तो निजगृहास मृतेण. प्राप्नोतिं दहं भार्या स्वयं देगत परमेश्वरः. भगवंताचे पहिलं लग्न झालं रुक्मिणी सोबत. कोणासोबत झालं.
भगवंताचं पहिलं लग्न झालं माता रुक्मिणी सोबत. आणि भगवंताचं झालं जांबवती सोबत. कोणासोबत झालं? जांबवती. कसं झालं याच्या मागची बी कथा आहे का? चुपचाप कथा आहे का सर्व? वानर सेना लक्षात. भगवंताचं पहिलं लग्न झालं रुक्मिणी सोबत. पुढे कथा येते की नीलगिरी नावाचा राजा होता है ना. त्याच्या जो मणी होती, काय होती? मणी, राज्याचा कल्याण करणारी मणी. हे दोघी भाऊ होते. दोघी भाऊ असताना महाराज भगवान श्रीकृष्ण द्वारिकाधीशाने सांगले, हे मणी मला दे, मी ही लोकांचा उद्धार करेल. त्यांनी मणी दिली. एक दिवस ती कथा येते, तो मणी त्याचा भाऊ जंगलामध्ये वनामध्ये शिकार करायला गेला. सोबत ते मणी घेऊन गेला. आणि सोबत घेऊन असताना महाराज त्याचा शिकार एका सिंहाने केला. शिकार केला. तो मणी कोणाच्या पोटात गेला? सिंहाचा निघाला तो. ही कथा खोटी आहे. आता लक्ष देऊन ऐका महाराज. काही बी मनाकन सांगत राहता का? चला सांगता तिथलंच लय आहे. मुक्कीनी बसता ते बी लय मोठी गोष्ट आहे. महाराज सिंहानं त्याचा शिकार केला. तो मणी त्याच्यापासून पडला. तो मणी उचलला. कोण उचलला? जामवंतजीने. कोण? जामवंतजी. हे कोणते जामवंतजी आहे? रामायणवाले मोठे मोठे जामवंतजी. त्यांनी तो मणी उचलला. पुढच्या जन्मामध्ये जामवंतजीची प्रभू रामचंद्राने इच्छा विचारली होती. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं होतं, जामवंतजीनं सांगितलं होतं की प्रभू अजून काही नाही, तुम्ही माझ्या पुत्रीशी लग्न करा. प्रभूने सांगितलं ह्या जन्मात तर शक्य नाही, पुढचा जो अवतार घेईन त्या अवतारात तुझ्या मुलगीशी लग्न नक्की करेल. महाराज लीला आहे का? ते म्हणे जामवंतजी घेऊन गेले. जामवंतजीची मुलगी होती जामवती. कोण होती? महाराज. त्या राजाने भगवान श्रीकृष्णावर आरोप लावा. येच आरोप क्रियात कृष्णा, कृष्ण ते पापलात्वते, सब हो राज्यस्य द्रोही माम, समगे त्वदारिकेशः. महाराज सगळ्या लोकांनी, त्या राजांनी भगवान श्रीकृष्णावर आरोप लावला की तू तो मणी मागितला होता म्हणून तुला दिला नाही, म्हणून तुनं माझ्या भाऊची हत्या केली आणि तो मणी घेऊन घेतला. असा भगवंतावर आरोप लागला. भगवंत तो मणी झांबल्याला कुठं गेले? वनामणी गेले. भगवंताचे लग्नाशी चालते फिरते लग्न झाले बरं का. एकही लग्न भगवंताचं चांगलं व्यवस्थित झालेलं नाही. सगळे भागादौडीमध्ये झाले. भागते भागते दौडते दौडते. पण एक मात्र राधा राणीचं लग्न भगवंतासोबत झालेलं नाही. बाकी हे दुनियाच्या समोर झालेलं नाहीये. बाकी राधा राणीचं लग्न भगवान श्रीकृष्णासोबत झालेलं आहे. कुठे झालेलं आहे? भांडीरवन म्हणे. कुठे? वृंदावन म्हणे एक वन आहे, भांडीरवन. कोणतं वन? भांडीरवन. ब्रह्माजी सांगतात भांडीरवन मध्ये त्या लग्नाचे साक्षी ओनली ओन ब्रह्माजी होते. कोण होते? राधा कृष्ण आणि आजी महाराज. तुम्ही जर वृंदावन चालणार ना आमच्या सोबत, कोण कोण येणार आहे? जर हात उचला तर. बापरे, एवढा पैसा का छातीवर नाही? 2-4 बायांना हात उचलले, चांगले तडतड हात उचला ना, क्या मी येणारच. आता खाली करून घ्या. कसं तिकीट करायला बरं पडते. आपलं काय मोके आहे बाबा. आम्ही तुमच्यातून पैसे घेणार, बरोबर आहे. आम्ही थोडेसे जास्त पैसे घेणार. का बघ घेणार? याच्या मागचं कारण सांगतो. जास्त म्हणजे कसं, जे टूरवाले लोक तुमच्यातून ॲडव्हान्स घेतात ना, म्हणजे कमिशन, बरोबर की नाही बाबा?
आजकालचे काय करता, यात्रेवर नेता, पैसे लागतील. ते सोबत कसं झाला, भगवंत वनामनी गेले. वनामनी गेल्याच्या नंतर भगवंतांना पाहिलं एक गुफामनी गेले. जामवंतजी भेटले. भगवान श्री कृष्णानं 2 रात तक मतलब 2 दिवसाला जामवंत सोबत काय केला, युद्ध केला. जामवंताने युद्ध केला. जामवंताला मालूम पडलं की आपल्या सोबत इथलं लॉंग टाइम कोणीच टिकू शकत नाही. हे एक मात्र भगवंताचाच अवतार आहे. त्यांनी प्रणाम केलं, हे भगवंत मला क्षमा करा, मी तुम्हाला ओळखलं नाही. भगवंताने क्षमा केलं. मी ना तुझं वचन निभवलं आणि मग एक शरत ठेवली, ते मनी तुम्हाला तहाच भेटणार. का? जा तुम्ही माझ्या मुलीशी लग्न. भगवंतांनी ते मणी घेतली, जामवती सोबत विवाह केला. जामवती सोबत विवाह केला तर जामवती वानर, बरोबर की नाही. आता कशी अशी अंगावर केस, बरोबर आहे. दिख्यामणी इथली खास नाही. जामवती होती महाराज, वानर आहे ना. तुम्ही काय म्हणता भालुली मराठीत? अस्वल, अस्वल कन्या आहे महाराज. आता त्याच्यात निघून गेला आता, काऊन की वानर सेना म्हणे होते ना ते, विचार अस्वल, अस्वल कन्या होती महाराज. आणि त्या कन्येशी विवाह केला. भगवंताला प्रश्न पडला की आता ह्या कन्येला घरी घेऊन कसं जाऊ. मग आता आमचे भगवान बी खूप चतुर. त्या जामवतीला काय केलं, आपल्या द्वारिकाला घेऊन गेले, एका कक्षामध्ये बंद केलं. गेले रुक्मिणीजवळ. रुक्मिणी काय होती, पतिव्रता नारी होती. काय होती, पतिव्रता नारी होती. महाराज भगवंत गेले म्हणे मी दुसरं विवाह केलं म्हणे असं, आणि जे विवाह केलं की ती बी 10 पटकन सुंदर आहे. किती, कोणाला सांगताय? हा, तत्सस्य दशम गुणेन सौंदर्य रूप धारणम यस्य कृष्ण वदते रुक्मिणी मुखस्य रूप कारकम. महाराज रुक्मिणीला सांगत होते की ते जी जामवती आहे ना ती 10 पटकन बी सुंदर आहे. रुक्मिणी म्हणे मायाहून बी सुंदर आहे. गेले महाराज दरवाजाच्या समोर, म्हणे पाहतो लय सुंदर आहे म्हणे. ती अंबी लय सुंदर आहे. मग आता बाईची जात राहते महाराज, स्त्री होतीये. रुक्मिणीने श्राप दिला, या दरवाजामध्ये, ह्या दरवाजाच्या मागे जे कोणी स्त्री असणार माझ्याहून थोडी कमी सुंदर होणार, माझ्याहून खाली होऊन जाणार. मग आता मधात सुंदर होती ना, मधात कोण होती, असुंदर होती. जसा रुक्मिणीचा श्राप लागला महाराज काय झाली, जामवती सुंदर कन्या झाली. काय झाली, भगवंताचा दिमाग. आणि जसे दरवाजे खोलले जामवतीनं पाहिलं, अरे बापरे किती सुंदर आहे. जामवतीनं मनातल्या मनात विचार केला, श्राप द्याच्या नंतर जर इतकी सुंदर आहे तर विचार करा श्राप द्याच्या पहिले किती सुंदर असणार. भगवान मनातल्या मनात खुश होत आहे. हे श्राप द्याच्या पहिले कशी होती आणि श्राप द्याच्या नंतर कशी झाली. हे भगवंताचा दिमाग आहे महाराज. असं भगवंताचं पहिलं लग्न झालं. असंच करता करता भगवंताचं दुसरंही लग्न झालं. ते झालं सत्यभामासोबत. कोणा झालं, सत्यभामासोबत. तिसरं लग्न झालं सूर्यपुत्री कालिंदी सोबत. कोणा झालं, सूर्यपुत्री कालिंदी. आणि 5वं लग्न झालं उज्जैनची राजकुमारी. कोणासोबत, मित्रविंदा सोबत. कोणासोबत झालं, जरा तुला कोणासोबत, उज्जैनीची राजकुमारी राणी मित्रविंदा सोबत भगवंताचं 5वं लग्न झालं. 6वं लग्न भगवंताचं झालं सत्यासोबत. कोणासोबत झालं, सत्यासोबत. म्हणजे कौशल के राजा नग्नजीत की पुत्री, उसका नाम था सत्या. क्या नाम था. 7वं लग्न झालं भद्रासोबत. कोणासोबत झालं, जरा तुला कोणासोबत, भद्र देश की राजकुमारी, उसके साथ भगवान का 7वां विवाह संपूर्ण हुआ. आणि 8वां विवाह भगवंत झाला केकई देशाची राजकुमारी. कोणासोबत, लक्ष्मणासोबत. कोणासोबत, केकई देशची राजकुमारी लक्ष्मणासोबत भगवंताचा 8वां विवाह संपूर्ण झाला.
मग आता भगवंताचे जितले विवाह झाले, आपला जो टाइम नाही तर तुम्हाला आता नेक्स्ट टाइम त्या वर्षी भगवंताचं आपण काही वेगळी नवीन कथा भगवंताच्या चरणी मांडू, है की नाही? भगवंताचे असे 8 विवाह पूर्ण झाले. बोलो रुक्मिणी महाराणी की, जामवती महाराणी की, सत्यभामा महाराणी की, कालिंदी महाराणी की, मित्रविंदा महाराणी की, सत्या महाराणी की, श्री भद्रा महाराणी की, श्री लक्ष्मणा महाराणी की. असे महाराज भगवंताचे 8 विवाह त्या भगवंताचे पूर्ण झाले. पुढे कथा आहे त्या भगवंताचे 16,100 विवाहाची. म्हणजे नरकासूर नामक राजाने 16,108 स्त्रींना बंदी केलं होतं. आणि बलराम आणि भगवान श्री कृष्णाला खबर पडली की म्हणे इथल्या स्त्रींना कब्जा केलेला आहे. भगवान गेले, भगवंत धावून धावून गेले. भगवंतांनी त्या नरकासुराच्या बंदीपासून काय त्या 16,100 स्त्रियांना मुक्त केलं. मुक्त केलं. भगवंत म्हणाले आता तुम्ही सर्वचे सर्व आपल्या आपल्या घरी जा. तिला म्हणाले तुम्ही नको जा, तुम्ही इथंच बसा, कथा बाकी आहे आपली बारे. म्हणाले बाबा 16,100 कन्यांना की आता तुम्ही आपल्या घराला जा. पर ते कन्या म्हणाले हे भगवान श्री कृष्ण, हे द्वारिकाधीश, म्हणे मग आमच्या घराला कसं जा? ह्या समाज आम्हाला स्वीकार करणार नाही. लयच लोक म्हणताना भगवंतानं 16,108 केले, मी 2 केल्या तर काय महापाप केलं, लयच म्हणतात. म्हणजे त्या भगवंतानं 16,108 केलते, मी 2 लग्न केले तर काय पाप केलं? मग भगवंतानं गिरिराज पर्वत बी धारण केलता. तू जास्त नाही तर अर्धा 1 किलो तर उचल. खरी गोष्ट आहे की नाही? त्या भगवंताने एवढा मोठा गिरिराज आपल्या हातावर धारण केला. तो भगवंत आहे, तू मनुष्य आहे. तुला जर वाटत असेल तू नाही 5 किलो फक्त आधी धारण कर की मग तुला भेटतो आधी फ्रॅक्चर मस्त, बरोबर की नाही? हा, भगवंतानं पुढची लीला केली महाराज की या जग आम्हाला स्वीकार करणार नाही. हे भगवान श्री कृष्ण, तुम्ही आम्हाला आपलं बनवून घ्या, हे जग आम्हाला स्वीकार करणं नाही. महाराज भगवंतांनी काय केलं? भगवंतांनी 16,100 कन्यासोबत एक साथ विवाह केला. असे भगवंताचे विवाह किती झाले? 16,100. आणि 16,108 विवाह झाल्याच्या नंतर भगवंताला पुत्रही झाले महाराज. काय झाले? पुत्र. भगवंताला पुत्र कसे झाले की हर एका स्त्रीला 10 मुली आणि 10 पोरं. मी भागवत सांगते बरं, मी नाही सांगत. भगवान को 8 पत्नियों से 10 कन्याएं और 10 पुत्र प्राप्त हुए. ऐसे उनके कितने पुत्र हो गए? 80. कितने हुए? 80. आणि भगवान श्री कृष्णानं आपल्या मुलांना गुरुकुलात धाडणं योग्य मानलं महाराज. एवढा मोठा भगवंतानेही आपल्या मुलांना शिकवलं लिखवलं. माझं निवेदन आहे तुम्ही बी आपल्या मुलींना शिकाडा. भगवंतानं आपल्या पूर्ण लेकरांना शिकवलं लिखवलं, दीक्षा शिक्षा उज्जैन धाडलं महाराज. गुरुकुल म्हणे गेले, स्वतः गेले आणि स्वतः मुलांनाही धाडलं. याच्या कारण शिक्षा लिक्षा बहुत जरुरी आहे महाराज. पुढे कथा येते की भगवंत आता काय करू लागले? काय करत होते? जर तुला काय करत होते? आवाज नाही येत. आता त्याच्या राज्यामध्ये राज्य करत असताना दुसऱ्या तरफ कथा येते महाराज. भगवंताचे परम मित्र कोण? सुदामा महाराज. भगवंताचे परम मित्र सुदामा. लहानपणची कथा येते.
की सुदामा खूप गरीब परिस्थितीत ब्राह्मण होते, लहानपणीही भगवान सुदामा सोबत होते. जा दोघी सोबत गुरुकुल म्हणी गेले महाराज. सुदामा जे होते ना ब्राह्मण कुलातले होते. काय होते? आणि लय तेजस्वी बालक होते सुदामा. तेजस्वी बालक असताना सुदामाला एकदा काय झालं, गुरुमाईंनी आदेश दिला, बालकांनो तुम्ही जा वना म्हणून काय घेऊन या, लाकडं घेऊन या. महाराज आणि त्या गुरुमाईंनी शेजोरी दिली. काय दिली? म्हणे हे तांदूळ आहे. म्हणे काय? हे तांदूळ आहे, हे तुम्ही तिथं खाऊन घे जा. आता ते पोटली घेतली सुदामाने, म्हणे दोघे अर्धा अर्धा खाजा. पण सुदामाला माहित पडलं की ह्या तांदूळावर एका ऋषीचा श्राप लागलेला. हे तांदूळ जो कोणीही खाईन तो निर्धन होईल, बिना लक्ष्मीचा होईल, त्याच्या जो लक्ष्मीचा वास राहणार. महाराज ध्यानपूर्वक ऐका, त्याच्या जो लक्ष्मीचा वास राहणार नाही. सुदामाने हे जा पाहिलं तर सुदामानं म्हटलं, एवढा मोठा राजा होणार माझा द्वारिकाधीश आणि बिगर लक्ष्मीचा, मी हे पाप पडू देणार नाही. पाऊस पडत होता महाराज. पाऊस पडत असताना भगवंत चवळले झाडावर काड्या तोडायला, लाकडं तोडायला. लाकडं तोडायला भगवंत चवळले. खाले सुदामाने ते भाताचा भक्षण केला आणि भगवंताच्या पूर्ण जीवनामधले पापने पूर्ण जीवनामधली अपर्याप्त लक्ष्मी म्हणजे निर्धनता त्या सुदामाने स्वतःच्या जीवनावर घेतली. असा मित्र असावा. मित्र कसे असायला पाहिजे लक्ष घेऊन ऐका. मित्र म्हणजे काय, मित्रता कशी करावा, उडबैस कोणामनी असावा. सरळ उदाहरण म्हणी ऐकून घ्या, वेळ नाही. मित्र कसा असावा महाराज? मित्र म्हणजे आपल्या सुखादुखात उभा राहणारा आपला मित्र. जैसी रंगत वेसी, जैसी संगत वेसी. एक माकी महाराज उडली, बरोबर आहे. ते माकी जाऊन शेणावर बसली. तिचा काय मूल्य आहे का? जोरात बोला, मूल्य आहे का? मांगडचे झोपले का? मूल्य आहे का? आणि तेच माकी महाराज उडून बसली सोनाराच्या काट्यामध्ये. तिचा मूल्य झाला ना? मूल्य कशाच्या बरोबर झाला? सोन्याच्या बरोबर. कशाच्या? याच्या कारण सांगतो तुम्हाला. जिथं आपली इज्जत आहे, जिथं आपला मान सन्मान आहे, तिथंच बसायचा. मित्रही तसाच. मित्र कसाही असला चालतं, फक्त कठीण परिस्थिती म्हणजे आपल्या सोबत खंबीरपणे उभा राहणारा आपला मित्र. कठीण परिस्थितीमध्ये आपल्या हाताशी हात, खांद्याशी खांदा जोडून चालणारा आपला मित्र महाराज. तसाच भगवंताचे मित्र सुदामा. खूप गरीब परिस्थिती आहे महाराज, खूप गरीब परिस्थिती. सुदामाची बाई सांगते, अरे जा ना म्हणे, लहानपणी तुम्ही शिकले ना म्हणे कृष्णासोबत, तो द्वारिकाधीश तुमचा मित्र आहे ना, तो तुमची मदत करणार, तुम्ही जा ना. सुदामा काय होते? दास भावाचे होते. नाही नाही नाही, माझा द्वारिकाधीश कृष्णा जो आहे ना महाराज, द्वारिकाधीश आहे, त्याला किती डोक्याला ताण असणार, मी त्याच्यावर जाणार नाही. तरीही सुदामाच्या बाईने जबरदस्ती करून धाडलं महाराज. धाडताना म्हणे खाली हात कसा जाऊ? काय खाली हात कसा जाऊ? सुदामाच्या बाईनं शेजारी बाई बसून काही तांदूळ, मुठभर तांदूळ आणले, पोहे आणले. काय आणले? पोहे. मुठभर पोहे आणले महाराज, हे घेऊन जा. महाराज अशी लीला येते. रस्त्याकडून सुदामा जात होते, गाड्या बैल हाकलता हाकलता एक किसान मजूर आला. आल्याच्या नंतर महाराज त्यांनी भगवंताला, त्या सुदामाला बसवलं. तो किसान कोण होता? ते होते भगवान श्री कृष्ण. ही कथा कुठे ऐकली नसणार. आवाज नाही. भगवान श्री कृष्ण महाराज जसे डोळे बंद केले, सुदामाला झोप लागली. पाहिलं येऊन काय गेलं? द्वारिका. काय आलं? लक्ष द्वारिका येऊन गेली महाराज.
लोकांना विचारताय, अरे म्हणे तो द्वारिकाधीश कुठं राहतो? लोक म्हणताय आमचे राजा आहे, सन्मानाने नाव घे. सुदामा सांगता, यस्यच मित्रो कृताति देवता कृतस्य मम मित्र भार्यां कृतीण रूपेण स्य विरता दुर्गस्य मम मित्रम. अरे तो द्वारिकाधीश माझा मित्र आहे, बाळ सखाय माझा. म्हणे याला येड लागलं म्हणे, आता पागल झाला म्हणे. एवढा मोठा द्वारिकाधीशला म्हणतो माझा मित्र, बाल सखा. तू कुठं ते कुठं? म्हणे नाही. महाराज काडी टेको 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 सुदामा पोहोचले द्वारकेच्या गेटवर. पोहोचल्याच्या नंतर काय म्हणतात, देखो देखो ये गरीबी, ये गरीबी कहाँ कृष्ण के दर पे विश्वास लेके आया. मेरे बचपन का यार है मेरा शान, यही सोच कर मैं आस लेके आया हूँ. द्वार पालो कन्हैया से कह दो, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो. इधर पे सुदामा गरीब आ गया, इधर पे सुदामा गरीब आ गया. भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे महल के गरीब आ गया है, तुम्हारे महल के गरीब आ गया है. महाराज एक द्वारपाल आला भगवंताजवळ. तेवढं तेवढं झालं, भगवंताने सांगितलं, प्रभू यार में कोई भिखारी आया है और आपको बता रहा है आपका मित्र है. सुनते ही दौड़े चले आए मोहन, सुनते ही दौड़े. सुनते ही दौड़े चले आए मोहन. लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा, हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा. ये मेहमान के साथ अजीब आ गया, ये मेहमान के साथ अजीब आ गया. अरे द्वार पालो गरीब आ गया, इधर पे सुदामा गरीब आ गया. चरण
विश्वास माते गरीब आ गया है, विश्वास माते गरीब आ गया है। अरे द्वार पालो नहीं आ सके तो, अरे द्वार पालो नहीं आ सके तो, जिधर पे सुदामा गरीब आ गया है, जिधर पे सुदामा गरीब आ गया है, जिधर पे सुदामा गरीब आ गया है। भगवान श्री कृष्ण विचारताय, अरे सुदामा तू आलास, किती दिवस झाले तुझे दर्शन नाही झाले रे सुदामा. सुदामा माझ्या वहिनीनं काही माझ्यासाठी धाडलाय का? सुदामा म्हणे काही नाही धाडलं म्हणे, आपली पोटली पाठीमागेला पाडत होते. नाही 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 म्हणे, काहीच नाही धाडलं. महाराज भगवान श्री कृष्ण म्हणता माझ्या वहिनीनं माझ्यासाठी काहीतरी